तर एकीकडे पावसाचा अंदाज समोर आलेला असताना इकडे विदर्भात उन्हाचा कडाका वाढलेला आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली आहे। गडचिरोली जिल्हा प्रशासनाने गोसेखुर्द धरण प्रकल्पाला पाण्याची मागणी केली होती आणि याच आधारे आज प्रकल्पातून 40 क्युसेक पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय आणि या पाण्याच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याची तहान देखील भागणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भूते यांनी। पाहूयात। उन्हाचा कडाका वाढलेला असून अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झालेली आहे। याच प्रकारे गडचिरोली जिल्ह्यातील काही भागांमध्ये पिण्याची पाण्याची अडचण होती आणि ही अडचण दूर व्हावी म्हणून आता भंडारा जिल्ह्यातील जे गोसेखुर्द धरण आहे या धरणाकडून पाण्याची मागणी होती आणि आज जी आहे गोसेखुर्द धरणाच्या जे जलविद्युत केंद्र आहे याच्या माध्यमातून पाणी जे आहे सोडण्यात आलेलं आहे आणि हे आपण या ठिकाणी बघू शकतोय की या ठिकाणी पाण्याचा जो विसर्ग आहे सुरू करण्यात आला असून 40 क्युसेक पाण्याचा विसर्ग आज सुरू झालेला आहे आणि पुढील सलग 6 दिवस हे पाणी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा असेल, आरमोरी असेल व गडचिरोलीचे काही भाग असेल ज्या भागात पाणी टंचाई होती, नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण होती, अशा भागात हा पाणी पुरवठा होणार आहे व गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून झालेल्या जे मागणी केलेली होती या मागणीच्या आधारे आज गोसेखुर्द प्रकल्पाकडून पाणी सोडण्यात आलेले आहे आणि हे पाणी सलग 6 दिवस गडचिरोली जिल्ह्याची तहान भागवणार आहे। अभय भूते, NDTV मराठी, भंडारा।